वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांची गर्दी कमी झाल्याचं चित्र आहे। हेच कारण आहे सोयाबीनच्या दरात झालेली मोठी घसरण। एकेकाळी पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम बाजारावर दर घसरणीचा थेट परिणाम दिसून येत आहे। नेमकं काय आहे सध्याचं चित्र पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती ही पश्चिम विदर्भातील प्रमुख बाजारपेठ मानली जाते। 1.5 महिन्यांपूर्वी सोयाबीनला चांगले दर मिळत असल्याने दररोज तब्बल 25 ते 30 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत होती। मात्र सध्या बाजारात बिजवाई सोयाबीनचे दर 6,000 रुपयांच्या आत गेल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीकडे पाठ फिरविली आहे। त्यातच नाफेड मार्फत हमी भावाने खरेदी सुरू असल्याने अनेक शेतकरी थेट नाफेडकडे सोयाबीन विकण्यास प्राधान्य देत आहेत। याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून वाशिम बाजारातील सोयाबीनची आवक घसरून केवळ 6,000 क्विंटल पर्यंत मर्यादित राहिली आहे। सध्या सोयाबीनला 4 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळत असल्याने दरात सुधारणा होईपर्यंत शेतकरी प्रतीक्षेच्या भूमिकेत असल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळत आहे। एकीकडे दर घसरण तर दुसरीकडे हमी भाव खरेदी, या दोन्हींचा फटका वाशिम बाजार समितीच्या आवकेला बसतानाचं चित्र दिसून येत आहे। दरवाढ होणार की नाही याकडे आता शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचंही लक्ष लागलं आहे।